श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 12वा. श्री गजानन महाराजांचा पितांबराने धावा करताच वाढलेल्या वृक्षाला पालवी फुटली. श्री गणेशाय नमः. हे गणाधीशा गणपती मयुरेश्वरा विमल कीर्ती, माझ्या हृदयी करुण वसती ग्रंथ कळसास नेई हा. तू ज्ञानबुद्धीचा दाता, तू भक्त मनोरथ पुरविता, विद्या नगाते सहारिता, तूच एक गणराया. तू साक्षात चिंतामणे, चिंतिलेल्या देशी जाणे, आपुल्या भक्ता लागुणी ऐसे पुराणे म्हणतात. माझ्या मनीची अवधी चिंता, लयास नेई एकदंता, लंबोदर पार्वती सुता, भालचंद्रा सिंधुरारे, असो बच्चूलाल अग्रवाल, होता एक अकोल्या, धन कंकण संपन्न भला, मनाचा उदार जो, ची हकीकत कारंज्याची, म्हणजे लक्ष्मणपंत हुंडाळ्याची, करणोपकरणी ऐकली साची, ऐसे संक्षेप झाला ते खरे खोटे पाहण्याचा विचार करी चित्तास. तो एके समयास महाराज आले अकोल्याला, येऊन बच्चूलाल घरी बैसते झाले ओट्यावरी, की गजानन साक्षात्कारी भक्त आपुल्या जाणून. बच्चूलाल आनंद झाला, तो समर्थाने ऐसे वंदला, आज गुरुवार वाटते मला, आपुली पूजा करावी, ऐसे एकता भाषण समर्थ सुकविली मान, जे साक्षात असे चिन्ह श्रोते समजती दिल्याने. बच्चूलालाने तयारी तत्काळ केली ओट्यावरी, षंडोपचारी अत्यंतरी पूजन त्याचे आरंभिले. प्रथम घातले मंगल स्नान, नानाविधी उटणे लावून, मग करविले परिधान, वस्त्र पितांबर जरीचा, शाल जोडी अंगावरी, बहुमोल घातली काश्मिरी, एक जरीची रुमाल शिरी, अभ्रस्मी आणून ठेवी बांधिला, घातिला गळ्यात, सळकडी तो हातात, करांच्या दाही बोटात, मुद्रिका घातल्या नाना परी, बहुमोल हिऱ्यातील वामकरी घातली पंची, रत्नजडित कंठाची, कंठी शोभा विशेष, जिलबी राघवचंद पेढे नैवेद्यास वले पुढे, त्रयोदश गुणी ठेविले विडे, एका लहान तपकात अष्टगंध गर्जा, अंतर सुवासिक लाविले फार, त्याने अवघ्या अंगावर लाल पाणी शिंपडले, एका सुवर्ण्याचा ताटी दक्षिणा ठेविली शेवटी, ती होती फार मोठी, रुपये 2 मोहराची, बेरीज करता 10,000 येईल तो साचार, अशी दक्षिणा होती थोर, किती वर्णन करू तिचे. श्रीफळ पुढे ठेवून विनने केले भाषण, महाराज माझे राम मंदिर बांधावया, या माझ्या ओट्यावरी अडचण होतसे भारी, मंडप तो घातला जरी उत्सवाच्या गुरुवारी, उत्सवासी गुरुवराया, त्या माझ्या मनोरथ पूर्ण करी ज्ञानवंत, ऐसे म्हणून ठेविता माथा अनन्य भावे पायावरी, त्यावरी साधू गजानन देते झाले आशीर्वचन. जानकी जीवन तुझे करील पूर्ण हेतू, असो आज तू हे काय केले, मला पोळ्याचा बैल बनविणे, हे अलंकार घालुने भले त्याचे कारण मीन बैल पोळ्याचा अथवा घोडा दसऱ्याचा, मला या दागिन्यांचा सांग काय उपयोग, अरे हे अवधे विष, मला नको त्याचा स्पर्श, या नसत्या उपाधीस माझ्या मागे लावू नको, अथवा तू मोठा श्रीमंत हे दाखवया कारण केले काय दर्शन, सांग मसी बच्चूलाला जे आवडते तयाशी तेच द्यावे तयाशी, मी वेड्या पिसा संन्याशी, नगवा फिरतो गावभर, ते अवधे तुला लख लाग, असो बच्चूलाला तुम्हा प्रपंचिकांना या द्रव्याची जरूरत, यजमान भीमातटी उभा विटेसी जगत जेठी, तो काय माझ्यासाठी हे वैभव द्याया तयार नसे, ऐसे म्हणून काढिले दागिने अंगावरचे भले, चहूबाजूस फेकिले वस्त्राची या तीच गती, 2 पेढे खाऊन निघून गेले. गजानन हा प्रकार अवलोकन केला शोक अकोल्यात बहुजांनी, त्यात काही कारंज्याचे लोक हजर होते साचे, ते म्हणती आपुले वाचे, अभागी आमचे लक्ष्मण, त्याच्या बच्चूलाल परी पूजन केले आमच्या घरी, परी कचरा अंतरी धनाचा धरून, वर घडीचे भाषण केले विजय दाखवून, ते काय समर्था कारण समजणे अशक्य आहे हो. देवी पूजा दांभिकाची, शब्दमयी असते साची, पूर्णता महावस्त्राची होते त्याच्या अक्षराने, शंकरा खंडाध्यानी, ऐसे म्हणून सदनी कुचकी दाना आणून ठेवी पुढे भुईमुगाचा, अशा दांभिक पूजेची फळ ही त्याच्या स्वरूपाचे, वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले हो. हा बच्चूलाल धन्य धन्य, जैसे केले भाषण तैसेच ठेवले वर्तन, जेव्हाहून
जवाहून न आगळे आता याच्या वैभवाला होठ हा ना शब्द उरला. संत कृपा झाली ज्याला तो सुखीच राहत असे. बच्चूलालाचिया तपास केला अवघ्या अकोल्यास परीन लागला थांग. त्यास समर्थाचा कोठेही असो एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा होता. गजानन महाराजांचा शेगावी मठामध्ये बहुत केली तपश्चर्या फळा आली. एके दिनी ऐसी झाली गोष्ट एका मठात फाटके तुटके धोतर नेसले होतास पितांबर. ते पाहून गुरुवर अशा रीती बोलले, अरे तुझे नाव पितांबर नेसण्यान धडके धोतर भृंगणास पाहती नारी नर. ते परी झाक बेड म्हणे सोनाबाई हाती कथलाही वाळा नाही. नाव पाहता गंगाबाई आणि तडफडे तहानीने. अशातला प्रकार आहे तुझा साचार. ते फाटके धोतर पोतऱ्याचे उपयोगी तेच नेसून बैसस ढुंगणे जगास दाखविसी. हा घे दुपट्टा देतो तुसी नेसावया कारणे तो न करीती अपमान. राहे बाळा नेसून याची नको सोडू जाना कोणी काही केले तरी. पितांबर दुपटे नेसला ते असहाय्य झाले इतरांना. भाऊस घातकी भावाला होतो स्वार्थ दृष्टीने. तो वेड्या वाकडा प्रकार कशाचा बोलू साचार. गटाराच्या उघडीच द्वार घाण मात्र सुटते हो. श्री गजानन स्वामी व्रत शिष्य होते असंख्यात. परी अधिकार तयाच दोन्ही पायात ओटा इतके. पहा श्रोते कांतारी वृक्ष असती नाना परी त्यातून किंचित कुठे तरी नजरस पडली चंदन तरू. त्या परीच होते थे त्याच्या शिष्यमंडळी. ते काही शिष्य पितांबरा ते टोचून लागले निरंथक. हेच का तुझे शिष्यपण वस्त्र करिता परिधान. जे का समर्था कारण लवल्याचा उपयोगी. तुझी भक्तीकडून आली ते खुशाल चंद असती मुडी. तू राहू नको या स्थळी अपमान करण्या सद्गुरूचा. तई पितांबर म्हणाला, मी न गुरुचे अपमान केला उलट मान ठेविला. आज्ञा ऐकून तयाची वस्त्र हे मज त्यांनी दिले. नेसावया सांगितले तेच मी हो परिधान केले. ही काय झाली अवज्ञा. अशी भक्ती न भक्ती झाली. शिष्य तेढ माजली ती मिटवावया माव केली. ऐसी रीती गजाननाने पितांबरास म्हणती, गुरुवर तू येऊ न जावे दूर. जाणते मुल झाल्यावर आई त्याला दूर ठेवी. माझी कृपा आहे खरी हे पितांबरा तुझवरी. जा हिंडून भूमीवरी पदन तारी तारावे. असवे आणून करूया साष्टांग नमन. मागे पाहे फिरून फिरून सोडून जात मठासी. पितांबर आला कोंडोलीस बसला वनात आंब्यापाशी. चिंतन चालले मनासी निज गुरुचे सर्वदा. जेते होते रात्रभर उदक घेता दिनकर. जाऊन बसला झाडावर मुंगळीच्या त्रासाने. अवधा आम्रवृक्षावरी मुंगडे होते भारी. लहान थोर फांद्यावरी आला पितांबर जाऊन. परी निर्भय सापडेना स्वस्थ स्थान तयासी बसण्या जाण. हेच कृत्य गुराख्यांनी कौतुकास्पद वाटते. ते म्हणाले असा आपापसात, हा माकडा परी का रे फिरत. ह्या वृक्षावरी सत्य आहे हे काही कळेना. लहान सहान फांदीला निर्भयपणे फिरून झाला. परी नाही खाली पडला हेच आहे आश्चर्य. दुसरा म्हणाला, यात काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही. गजाननाच्या शिष्यासाठी ऐसे समर्थ करते रे. लयावरून हा त्यांचा शिष्य असावा खचित साचा. चला हा जेणे आलाचा वृत्तांत सांगू गावात. गोपमुखी वृत्त कळले. कोंडोलीचे लोक आले आम्रवृक्षापासी. भले कोण आले ते पाहावया. म्हणाले पोरवासी नर. हा ढोंगी असावा साचार. बाळेच करतो वेडेचार. गजाननाच्या शिष्यापरी शिष्य गजानन महाराजांचा भास्कर पाटील होता साचा. झाला नुसताच अंत त्याचा. आडगावी नामे ग्रामात समर्थाचे शिष्य येथे येतील कशास. बडे करण्या उपवास सोडून बर्फी पेड्याला पुसून एकदा यास पाहावे. तो काय म्हणतो ते ऐकावे. मग खरे खोटे ठरवावे. उगीच तर्क नाही बरा. एक मनुष्य पुढे आला. पितांबरासी पुसू लागला, तू कोण, कोठून कशाला आला, गुरु तुझा कोण असे. पितांबर बोले त्यावर, मी शेगावाचा राहणार
मी शिंपी पितांबर शिष्य गजानन स्वामीचा, त्याची आज्ञा मज लागून करण्या झाली पर्यटन. म्हणून येथे येऊन वृक्षापाशी बसलो. तो आंब्याचा मुळाशी, मुंगळे होते बहुवशी, म्हणून बसलो फांदीशी. वृक्षावरी जाऊन ऐसे एकता अंतुभाषण, लोक कोपले दारुण. अरे मठाचे नाव सांगून चेष्टा ऐसा करू नको. काय माझे मी राजाची राणी, आवडती आहे साची. घडगे भरण्या पोटाची, आले मजुरी करावया. देशमुख त्या गावाचा, शामराव नामे साचा. तो बोलला ऐसे वाचा, अरे सोंगाड्या आहे न हे. स्वामी समर्थ गजानना प्रत्यक्ष आहे भगवान, त्यांचे नाव सांगून बट्टा त्यांना लावू नको. अरे वेड्या एका काळी त्यांनी ऐसी कृती केली. ऋतू नव्हता आणवली फळे आम्रवृक्षाला, त्याची फळे आणवली तू नुसती पानं आणभली. नाही तरी या स्थली तुझी न धडगत लागेल. हा बळीराम पाटलाचा वृक्ष वटलेला आंब्याचा, तो पर्णयुक्त करी साचा. आमच्या देखील त्या काळी ऐसे न जरी करशील तरी मार खाशील. खरा असल्यास होशील वध आमच्या कारणे. काकी शिष्य सद्गुरूचे, काही अशी निघतील साचे. बापा त्यांच्या तोंडीचे, हा हे न्याय जगी. नको करू उशीर, हा आंबा करी हिरवागार. ते ऐकता पितांबर गेला असे घाबरून. बोलला ऐसे नाडू नका, माझी सारी कथा ऐका. एक खाणीत निघली देखा, हिरे आणि गार हो. तैसा मी गार परी, गजानना शिष्या भीतरी. बोललो नाही वैखरी, अंकुरचित्त खोटे हो. गारेवरून खाणीस नाही येत जगी दोष. मी निज गुरुचे नावास चोरून कसे ठेवावे. शामराव म्हणे त्यावर, नको करू चरचर. संकट शिष्यास पडता थोर, ते धावती करती सद्गुरूचा. मग तो शिष्य त्यांचा जरी असला कृतीने अधिकारी, तरी सद्गुरूचा प्रभाव करी साह्य या आपल्या शिष्यास. ऐसी झाली आडवीर, पितांबरासी साचार. झाला विचार चिंतातूर, काही न सुचे तयासी. त्या वटलेल्या झाडापाशी मिडले अवधे पोरवासी. काय होते ते पाहण्याशी, मुले बायका समवेत. निरुपाय होऊन खरे, पितांबराने जोडले कर. स्तवन मांडिले अपार, आपुल्या सद्गुरुनाथ गुरुरायाचे. हे स्वामी समर्थ गजानना, ज्ञानाभरीचा नारायणा. पदनताचा रक्षणा, धावा आता या काळी. माझ्यामुळे दोष तुला येऊन पाहतो भक्ताला. आपुल्या बिद्रासाठी पाला आणि व आम्रवृक्षाला. माझी भस्त तुझ्यावरी, पाव माझे लव करी. ना तरी आली पाळी खरी, मजला येणे मरण्याची. प्रल्हाद खरा कराया, तंबी नरहरी प्रगटला. जनी चढवी सुडाला, त्याच्या पाणी जाहले. जनीचा भार देवावर, माझा आहे तुझवर. संत देवता अंतर, मुळीच नाही राहिले. देवतेची असती संत, संततेची देव साक्षात. मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा, माझे काही महत्व नाही. ते अवधे तुझ्या ठाई, पुष्पामुळे किंमत येई जगी सूत्राकारणे. तू पुष्प मी आहे सुत, तू कस्तुरी मी माती सत्य. तुझ्यामुळेच आहे येथ संकट ते माझ्यावरी. आता न माझे अंत पाही, गुरुराया धाव घेई या वटलेल्या वृक्ष ठाई. आणि पाने कोमल लोकास म्हणे पितांबर, कर सद्गुरूचे नाम गजर. जय जय गजानन साधूवर, शेगावाच्या अवलिया. लोक अवधे गजर करती, तो पालवी फुटली वृक्षाप्रती. जननयनी पाहती त्या अगाध कौतुकाला. कोणी म्हणती असेल स्वप्न, जे ते पटेल आपणा लागून. पहा चिमटा घेऊन आपुल्याच कराने, चिमटे घेऊन पाहती तो निमाला स्वप्नभ्रांती. या परी कोणी न ऐसे म्हणती की जर बंदी असेल गरुडाच्या खेळात. वाध्या होती सर्प सत्य, खापर्या असून दृष्टीप्रत. त्यासी रूपे दिसती की तेही भ्रांत निमाली. तोडून पाहता पर्णाला, फांदीवरून तत्काळ आला चिक शुभ्रास बाहेर. मग मात्र खात्री झाली, वाढल्या वृक्षा पालवी फुटली. श्री गजानन माऊली खरंच आहे महासंत. आता पितांबरावशी शंका न धरणे मनाशी. चला येऊन गावासी, हा त्यांचा शिष्य असे. याच्या योग्य करून कधीतरी गजानन येतील कोंडोली कारण. वासरासाठी गाय जैसे ते अवध्यांनी मानले, पितांबरासी मिरवित नेले. ऐसे जेव्हा दिव्य झाले तेव्हा भाव उदेला. जैसा समर्थाचे आपुल्या शिष्य डोमगावी पाठविला. कल्याण नामे करून भला, कल्याण करण्या जगाचा.
तैसेच केले गुरुवरा श्री गजानना साजिरे. उदेल हे भाग्यभरे त्या कोंडोली ग्रामाचे. श्रोते अजूनपर्यंत त्या आंबा आहे कोंडोलीत. इतरपेक्षा असंख्यात फळ येती तयाला. पितांबराचे भजनी कोंडोली ग्राम लागले जनी. येथे साई जाईची हिरकणी येथे ती अनमोल पावे. मठ पितांबराचा कोंडोलीत झाला साचा. आणि अंतरही तयाचा ते ठाई झाले हो. आता इकडे शेगाव. महाराज आपल्या मठात एके दिवशी होऊनी बसले. शिष्य त्यांना कारणे पुसू लागले करजुळून. महाराज आपुले मन का हो अस्थिर झाले. ते महाराज वंदले लोकाला. तो आमुचा कृष्ण पाटील गेला जो चिकन सुपारी आम्हाला रोज आणून देत असे. त्याची झाली आठवण. रामा त्याचा मुलगा लहान असता सुपारी चिकन कोण देती या ठाया. राम थोर झाल्यावर करती माझी चाकरी. म्हणून मी या मठात तरी आला न तयार राहावया. असे महाराज बोलता जना लागली चिंता. महाराजांचा विचार आता दिसतो येथून जाण्याचा. म्हणून कसेही करून खाऊन द्यावे त्या कारण. चला आता धरू चरण महाराजांचे यावेळी. ऐसा विचार कळून मिळून केला. मंडळी आले मठाला. श्रीपतराव बंकटलाल ताराचंद मारुती मंडळीचे धरिले चरण. महाराज आम्हा सोडून तुम्ही आपुले ठिकाण राहण्याचे अन्य करू नये. तुमची इच्छा असेल तेथेच राहा शेगावात. परी सोरड्या मनात ग्राम ते आणू नका. तई महाराज वाणी म्हणाली तुमच्या गावात आहे दुष्पडी. मला कोणीच जागामुळी नको येथे राहावया. जी कोणाची नसेल ऐसी जागा करी द्यावी. तरीही राहणे होईल माझी या शेगावी. ऐसी गोष्ट ऐकिता जेव्हा मंडळी चिंतावली. समर्थाशी आज्ञा केली मोठ्या पेचाची आपण. कोणाच्या जागेत राहण्या तयार नाही. सरकार याचा प्रितार्थ जागा ती देई कशी. क्षण आपल्या साधूचे सरकारास नाही साचे. बंकटलाला बोलाल सवाचे. याचे कष्ट संकट घालू नका. सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल हा न उरला. भरवसा तो आम्हाला हे राज्य परक्यांचे. म्हणून आम्हापैकी कोणाची जागा द्या मागून साची. आहे तयारी आमची ती तुम्हा द्यास. समर्थ केले भाषण काहे तुमचे अज्ञान. जमिनीची मालकी पूर्ण आहे सच्चिदानंद नंदाची. राजे कित्येक भूमीवर आजवरी झाले तरी जागा कशाची सरकारी. हिचा मालकी पांडुरंग. व्यवहारदृष्ट्या मालपणा येणे राजा लागून त्याचे नाही भूषण. तुम्ही प्रयत्न करा जागा मिळेल. प्रयत्न करतील पुढे नको बोलू आता. हरिपाटलाच्या हाती यश येईल निसंशय. परिपाटलाकडे आला मंडळी ती अवधी भली. त्यांच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून. बुलढाण्याच्या सर्वाधिकारी साहेब होता नामेकरी. त्याचे 1 एकर जागा खरी अर्जावरून दिली असे. आणि ऐसे म्हणाला तुम्ही 2 एकर स्तव अर्ज केला. परी मी तूर्त तुम्हाला 1 एकर देत असे. तुम्ही 1 वर्षात जागा केल्या व्यवस्थित. तुमच्या ती पूर्वीन हेत जागा आणिक देईना. तो ठराव सरकाराचा आहे दप्तरी नमूद असाचा. समर्थाचा वाणीचा प्रभाव खचित लोकांतर. मगही हरिपाटील बंकटलाल निघाले झाले वर्गणीला. द्रव्यनिधी क्षणात जमला आणि काम झाले सुरू. या पुढील अवधेवृत्त येईल पुढच्या अध्यायात. सत्पुरुषाला पुरविण्यात हेत देवर आहे तत्पर सदा. विठू पाटील डोंगरगावचा. लक्ष्मण पाटील वाडेगावचा. जणू आंबा शेगावाचा. हे पुढरी वर्गणीचे. श्रीदास विचरित हा श्री गजानन विजय ग्रंथ नामे ग्रंथ. श्रोते सावकाश चित्त निज कल्याण व्हावया. शुभभवतु. श्री हरिअर्पणाय मस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथ 10th अध्याय समाप्त.